आत्ता आपण आहोत हिरकणी बुरुजावर. हिरकणी नावाच्या गवळणीची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. तोच हा डोंगर पूर्णपणे जो खालच्या दिशेनं जाणार होता, तो ज्यावेळी हिरकणी उतरून गेली असं म्हटलं जातं, तेव्हा हा भाग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा डोंगर तासून फोडून ही तटबंदी घालण्यात आली आणि हा बुरुज तयार करण्यात आला. आता या बुरुजावरून नेमकी कुठली कुठली ठिकाणं स्पष्ट दिसतात ती आपण पाहूया. समोर तिकडे दिसतोय तो म्हणजे खूबलढा बुरुज. ठीक आहे, खूबलढा बुरुज दिसला. त्याच्यासमोर वाघबिळीचा डोंगर आहे, तोही पाहता येतो. तिकडून खाली ही नाणे दरवाजाची वाट स्पष्टपणे दिसते. नाणे दरवाजाची वाट, तसंच खूबलढा आणि चित दरवाजाची जी वाट येते ती पण स्पष्ट दिसते. ती खाली जी खिंड जाते ती आहे वाळसुरे खिंड. खाली आपल्याला तिकडे हिरकणीवाडी दिसते. त्याच्यानंतर नाणे दरवाजा आणि चित दरवाजाचा जो मार्ग आहे, जो जिथे एकत्रित येतो, तो मार्ग इथे एकत्रित येतोय. त्याच्यानंतर थोडं पुढे पाहाल ना तर तिकडे मदार मोर्चा सुद्धा दिसतोय. म्हणजे साधारण जर तुम्ही मॅपवर बघाल तर हिरकणी बुरुज थोडा एका बाजूला एकदम लांब असा वाटतो, पण इथे आल्यानंतर हे जे विहंगम दृश्य दिसतं ते डोळ्याचं पारणं फेडणार आहे. आता या सगळ्या गोष्टी डोळे भरून पाहिलेल्या आहेत. इकडे आहे श्री मारुतींचं शिल्प आणि इकडे आहे काही तोफा. आता हे हिरकणी बुरुजाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता परतीचा मार्ग पकडतोय. चला.